लक्ष्मी पूजनाला बी मी हित होतो आणि महालक्ष्मी आईच्या बी मंदिरात होतो. हे कसं समजावून सांगू तुला? अय्यो, मग तो शेठजींच्या वाड्यातून एकटाच गेला होता की काय? असेल तुम्ही म्हणता तसंच असेल. नाही नाही तसं नाही. अरे किती गोंधळ करतोस रे तात्या, मला काही एक कळत नाही. अहो मी बाळूला विचारलं वालापुरात कसं काय होतं लक्ष्मीच्या पूजेला. मग पुढं पुढं काय त्याच्या घरचे नौकर म्हणले की तो माझ्या संग होता त्या दिवशी म्हणून. यो 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 महादेवा महालिंगराया. अय्यो, काय म्हणायचं काय याला? पंच मला तर काय कळना झालंय. हे तर कोडच आहे म्हणायचं. अय्यो मयप्पा, काळजी घे बाबा पोराची. अयो ही साधी सुधी गोष्ट नाही बघ. एकाच वेळेस एकच माणूस दोन ठिकाणी कसा काय दिसेल? अय्यो वय वय जातोच. चल चल. अयो चेटूक करतो हा बाळू, चेटूक करतो. चेटू पर बाळू लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुठं होता या अजून बी समजलं नाही. त्या डोसकं नग घालाय. बाळूशी बोललो आहे का आपण? लोकांचं ऐकून ठरवायचं का काय ते? आता बाळू घरात नाही तरी बी लोक काय गप बसना. काय करायचं? म्हणजे त्यो पंच खोटं बोलत होता का? वय, त्याला काहीतरी खुसपटच लागतं या. जाऊ द्या, बघू काय होतंय ते. बा, भाऊबीज आहे. मी या बाळूला भेटायला जाते. नाही, उगा शेटींच्या वाड्यावर जाऊ नका. हे त्याला सांग, मी ऐकली नाही जायची. अरे पर भीमा आहे ना इकडं, मग कशाला जायला पाहिजे तिकडं? अव तिची इच्छा आहे ना व, जाऊ द्या की. मला बी खुशाली कळेल बाळूची. पर मी आज जाऊन आलोय ना. व तुम्हासनी शेठजी काय म्हणाल का बाळू चेटूक करतोय का म्हणून? बा, नाही म्हणू नग. मी या बाळूला भेटायला जाणार म्हणजे जाणार. ठीक. आय, बाळूसाठी काय काय न्यायचं आहे? नाही नाही, मी समद धाडला आहे. तू फक्त बघून ये. तुझ्या डोळ्यांनी मी बघल त्याला. अव, तुम्ही याल ना व? येऊ की. माझ्याशी खोटं नाही बोलायचं की. लक्ष्मीच्या पूजेला तो कोल्हापुरात होता का शेठजींच्या वाड्यावर होता ते तुम्हाला सांगलच बघ. असंच चालू आहे कवाताना. बाळू खरला होता तेव्हा बिगारानं येत होत लोकांचं, आणि आता तो नाही तरी बाळूचं काहीतरी कानावर येतच आहे. पर मला ठाव हाय त्याची काय बी चूक नाही. उग त्याला कुणी बी बोल लावू नका. हिऱ्या, आम्हास ती बी सांग बरे का बाळू काय म्हणला ते. वय वय. तुम्ही आणि हित हो ठीक आहे. तुम्ही जेवाय आणलं आहे वय? मला सांगायचं, मी आलो असतो की. राहू दे, खाऊन घे. का ह्या वयात तारास करून घेतायसा? ह्या वयात म्हणजे मी काय म्हातारी झालीये काय? नाही, तुमचं वय नाही झालं अजून. बाळू लय बोलू नकस. हात धु आणि धर, खाऊन घे. तू जेवलीस का? हाय, उपास आहे माझा. तुझ्या सदाशिवरावासाठी धरला आहे ना व? देवाने उजीड पाडला त्याच्या डोसक्यात तर बरं होईल. सदाशिवराव येणार एक दिवस आणि घेऊन जाणार तुला.
आण हातापाया पडणार बघ तुझ्या. तुला काय माहित तिच्या नवरा इथे येणार ते? मला वाटलं म्या बोललो. यमुना ताई दिसभर राब राब राबतीयस. उपवास धरू नगस. हे घे भाकरीचा एक तुकडा खाऊन घे. तुझा तू खाऊन घे आणि ताट धुवून देवडी ताणून ठेव. म्हणजे म्या वाड्यात आलेलं चालेल का? रे काम कर. किती बोलतोस? बरं राहिलं. बाळू उद्या जायचंय शेतात, ध्यानात असू दे. मायाळू हाय म्हातारी. बर जीव अडकला हाय तिचा या समद्यामध्ये. ये ग कपिले. आता म्या खाऊ का? कपिला म्या उद्या शेतावर जाणार हाय. नाकणीचं काम हाय. तेव्हा कुणासनी बी त्रास देऊ नग. गप गुमानं चारा खायचा आणि दूध द्यायचं. म्या नाही म्हणून खाणं बंद करू नग. ऐकशील ना? अरे मंगळू, अरे काय चूल पेटती का नाही आज? नाही पेटली. अरे मग पोटाला काय खायचं दगुड? आता तुमचनी भूक लागली असेल तर टाकतो डाळ भात. डाळ भात? मग आता का पुरणपोळी टाकू का? तू लई बोलायला लागलायस. आई! बोलशील हाणू का? बोलशील उलटून? देवा पा! चल! गदा गा! हाणू तुला! चल! पेटलं पाहिजे. आता का कबड्डी खेळता का कुस्ती? ए तात्या, वाणी रोज का फिरवू नकास माझा. नाही मंगळू काय झालं? मंगळू काय झालं मासा? काय नाही, आता तर जीवन जाणार आहे मी. जानिक, अरे कशा पायी? अरे पोटालाच नाही तर जगू कशाला रे मी? अरे देवप्पा, गावात काय दिवाळी सुरू आहे काय सांगू तुम्हाला. मला वाईट हेच वाटतंय का मला तुमची आठवण आहे, पण इथं पण फिरकलं बी नाही. अरे तात्या तू सोडला ना काय कुत्र बी फिरकलं नाही रे इकडं. होय ना, वाटलंच होतं मला. देवप्पा या गावातून येत होतो. हा काय ते चकली, चिवडा, शंकरपाळे, करंज्या, अनारसे. अहो गरीबातल्या गरीब घरात सुद्धा आज गोड धोड होत या. आणि हे तर तुम्हाला कोणी काय बी आणून नाही दिलं होय. अरे तात्या अडचण आली ना तर लोक इथे येतात, पण आठवण बी काढली नाही रसाना सुधीला. अरे 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 लय वाईट वाटलं बघा ते बाप्पा. तात्या वाणी आगीत तेल ओतू नकास. नाही नाही म्या तुम्हाला काय आणलं बघा की. काय मंगळू, काय आहे बघ लवकर. खावा. अरे तात्या आज पस्तूर ऐकून होतो, पण आज बघाय मिळालं काय असतोय लाडू. ए लाडू नाही ती करंजी आहे. अरे काय असती करंजी. आणि करंजी नाही चकली आहे ती. अरे तात्या कल्याण होईल रे तुझं. बाप्पा एक कळलं का तुम्हाला? अरे आता तू सांगितले बेगर कसं कळेल तात्या? अहो ते पंच कोल्हापूरला गेले होते आणि मला घेऊन गेलं जबरदस्ती. अहो तिथे बघितलं या पंच अक्का बाळू होता त्या मंदिरात. तुझ्या म्हातारीला बोलत होतास ती कोण होती रे? म्हातारी नव
ती लक्ष्मी आई होती. लक्ष्मी आई सापडली नाही तर गाभाऱ्यात जाऊन बघा, म्या दिलेली साडीच नेसली असेल तिनं. बाळूच्या हातात जी साडी होती तीच साडी देवीने नेसली की हो. कोल्हापुरात कसं काय गेलं रे? तर बाळू तर आल्यापासून इथंच आहे. बाळू तिथं बी होता आणि इथं बी होता. अरे तात्या काय सांगतोस काय तू? आणि मग हा केव्हापाची हान घेऊन सांगतो म्या. म्हणजे त्या बाळूला ठाव आहे देवी आई कुठं आहे ते. आय घे. बर आता ठरलं हाय तसं जाऊ ना म्या. अगं जा की. आता काय विचारायचं? आणि जो तिथं नसल तर तो तात्या आणि पंच म्हणलं तसं तो कोल्हापुरात होता म्हण. पण तू जातीच आहेस तर समजत. वय वय, तू जाती हायस तर ते बी समजल. आणि बाळू भेटला की त्याला विचार, कोल्हापुरात कसा काय गेला? आता खरंच गेला की चिमितकार झाला हे बी समजत. चिमितकार चिमितकार करायला बाळू कोण लागून गेला? अहो आमच्या घरला आला होता तेव्हा लई चुरू चुरू बोलत होता. या हिरप्पाच्या धोत्राला डबड बांधलं होतं. काय सांगू नका तुमचं बाळू. लई दिस झालं त्याला बघितल्याला. आता बघणं बी होईल. अगं सालगडी हाय त्यो गोठ्यात राहतो आणि तिथे जाऊन काय भाऊबीज करणार आहेस तू? काय बाळूला गोठ्यात जागा दिली हाय? म्हणजे बाळू मामा गाई गोरांसंग झोपत्यात? मी काय खोटं बोलतोय का? अव तुम्ही हे मला सांगितलं नाही. अरे मोठा वाडा आहे. गोठा म्हणजे आपल्या गोठ्यासारखा असतो होय. समद चांगलं आहे, काय बी काळजी करू नका. आय तू काय बी काळजी करू नका, म्या बघते समजा. आणि नाही आवडलं तर घेऊन येते बाळूला. गंगे तुला धाडतो हाय भाऊबीज हाय म्हणून, नाही ते काम करू नका. त्याला तिथं कसं राबवत्यात, खायला देतात का नाही हे बी बघायला लागल नव. माझ्यापासनं समजा लपवून ठेवत्या. चला आवरा. आवरलं का बाळू? आवरायचं काय त्यात? 2 कापड आणि 1 घुंगडी. मी आभी येतोय तुझ्या संग. चांगलंच आहे की. एकाला 2. बाळू तू नाही तर करमणार नाही बघ. मग घ्या की अधून मधून भेटाय. येणार की, जेवायला घेऊन येणार. बर ताट देतीस का? जेवणावर नाट ठेवलं, ताट घ्यायचं राहिलंच. हे घेऊन जातो मी. अरे मोठ्या मालकीन बाईला विचारले बघ, इथून काय बी नेता येत नाही बघ. आता हे पुटकं ताट आहे, ते घेऊन जायला विचार होय. अरे गंगप्पा म्हणतोय ते खरं आहे. उगाच या ताटावरून तंटा न ग. असं आहे वय. मग मी हे ताट घेऊनच जाणार. आणि तिथं गेल्यावर जीव कशात? असं तू काय ऐकायचं नाहीस बघ. बाळू तुझ्या ध्यानात आहे का? काय? बर तूच सांग. आज भाऊबीज आहे. वय ध्यानात आहे माझ्या. आज भाऊबीज आहे ना. मग गंगूताईची लई आठवण येते बघ. गंगूताई म्हणजे माझी बहीण. काय नाव म्हणला? तुझं नाव काय आहे? गंगप्पा. त्यातला आप्पा काढ. हा काय झालं? गंगा. त्याला एक एलांटी दे. हा गंगी. आलं का ध्यानात? हा असं वय. तुला हाक मारताना तिचीच आठवण होती बघ.
गंगूताई भेटायला येणार आहे काय? तिची कशी भेट होणार? मी तर जाणार आता शेतात आणि तिथंच राहणार. बाळू, शेठजी वाट बघत असतील, त्यांच्या बरोबर जायचं आहे आपल्याला. चल. होय, चला मग. आणि ऐक, मोठ्या मालकीनबाई समोर काय बी बोलू नका. मी कुणाला काय बी बोलत नाही बघ यमुनाताई. तर गंगाप्पा, भीमा, अरे बस इथं. आज तुझा मान हाय. लय मोठा हो भीमा. आणि आय बाला सुखात ठेव बघ. भीमा, हे दे. हे ताईला दे. ही तुझ्याकडनं भाऊबीज. आय, हे कशाला? कशाला म्हणजे? पाहिजेच की. मी मोठा झालो की सत्ता शिवून देतो बघ तुला. बरोबर. अरे राहू दे. सत्यवा, तू बी तुझ्या भावाला ओवाळ. आज तुमची बी भाऊबीज आहे. बस ये सत्य. लगंबा, तू बी ये. आम्हाला भाऊबीज तुम्हाला घरी गेल्यावर. नाही, मला आत्ताच्या आत्ता भाऊबीज पाहिजे. बर. हे धर. हे सत्यवाला दे. आणि लगमवाला आपण नंतर देऊ. चालेल ना? चला, भाऊ बीज पार पडली. आता उशीर करू नका. वय. लागलीच निघा बाळ्याकडे. वय वय वय. वय. अरे काय करतोस आणि कुठे चाललाय? पंढरपूरला येत का? तुझा आणि परत येऊ नको. आम्ही शेठजींना भेटायला आलोय. कामात आहे ते. अरे गंगाप्पा, बरा झाला तू आला. शब्द आवरला तुझ्या? हा, सारवलं. गोठ्यात लई शेण आहे. बाकीच्या गौऱ्या थापून ठेवल्या. शेठजी, आवरूनच तुमची वाट बघत बसलो हाय. चला, बरा झाला. बा, ते मी बाळूला शेतावरच्या आमराईमध्ये घेऊन जाते. हा, तिथे काय करणार? हा, ते राखण करेल ना. घरी पाठव याच्यापेक्षा. बा, तुम्हाला आवडत नाही ना बाळूनं इथे काम केलेला? म्हणून मीच यांना सांगितलं की बाळूला अमराईत जाऊ द्या म्हणून. म्हणजे चंदू, तू हिच्या एकूण ठरवणार का? बा, मग आता तू सांग काय करायचा? तू ठरवला आहे ना? मग आता मला विचारू नको. आहो, तुम्ही घेऊन जा यांना. आणि गंगाप्पा, तू बाळूच्या सोबत थांब, त्याला समजा दाखव आणि मग वाड्यावर परत ये. तू याला अमराईत घेऊन जा, त्याला समजा दाखव आणि दाखवलं की मग वाड्यावर परत ये. मी नंतर सांगतो. ऐकू आलं नसल तर या मग तुम्ही. आणि बाळू, मी रोज जेवण पाठवी ना? नग, तुम्हाला कशाला त्रास? आम्ही चूल मांडू की? नाही, शेतातल्या समद्यांसाठी वाड्यातनच जेवण जाता. बरोबर. बा, येते आम्ही. हा, या, नाहीतर जा. आणि बाळू, इथे परत येऊ नकोस. इथेच थांब.
आणि नाही जमलं तर तू जा तुझ्या घरी. घरी नाही, मुंबईला जायचं आहे. शेठजी जात्यात नव तस. बाळू, तू कशाला शब्दाला शब्द वाढवतो? जा बरं. बा इथे चल. आयो, काय झालं? चालून चालून लय कटाळा आलाय बघ. मग जाता का घरला माघारी? तू कशी जाणार एकली? म्हणजे म्या बी येऊ संग. जाऊ दे ना, भीमाला वावळून झालंय ना. हा, मग भाऊ बीज आहे म्हणून त्या बाळाला भेटलंच पाहिजे का? तुम्ही संग या, नाही तर नका येऊ. म्या जाणार म्हणजे जाणार. म्हणजे मला बी संग यावंच लागणार. संसार म्हणलं की कष्ट आहेच र पांडुरंगा. पांडुरंगा? आज बरी पांडुरंगाची आठवण झाली. हा, घ्या आणि चला. वय शेठजी अजून किती लांब आहे शेठ? येणार बाळू येणार, अजून थोडाच लांब आहे. तुमची आमराई हाय, शेती हाय, तंबाखूची शेती हाय, बरच का हाय की. मग शब्दा पिढी जात आहे आमच्या. तशा कमवलेला पण आहे. हा, पण मी किती दिवस राहणार आहे तुमच्या शेतात? ते मला माहित नाही, ते घरचे ठरवणार. ते जेवढे दिवस सांगतील ना तेवढे दिवस राहतो. तशा गंगप्पा पण आहे ना तुझ्या सोबत. तुम्ही बी असाल नव? अरे मी तो मुंबईला येऊन जाऊन करणार. केवढे काम आहे मला. माझा एक मोठा व्यवहार होणार आहे. ते झाला ना की मी हे समजा काम कमी करून टाकणार. बघ आता नाही जमते मला तेवढा धावपळ. तुम्ही लय पुढचा विचार करताय शेठजी. तो ते तर करायलाच पाहिजे ना. मी तर म्हणते तू पण कर विचार. अरे बाबा, समजा नियोजन करायला लागते तरच हे सगळं होते ना. माणूस ठरवत असतो या बरोबरचा काहीतरी वेगळंच लिहून ठेवत असतोय बघा. काय म्हणला? सांगतो शेतावर गेल्यावर. तुला वरडून बोलायचंच काम आहे मला. चल चल. मालकीनबाई, समद काम झालंय. काही दिवसच राहिला तो आपल्या जवळ, पण जीव लावला पोरांनी. गोटा पण कसा भकास वाटतोय बघा. हो ना, खरं तर किती दिवसांची ओळख. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्याचं बोलणं, त्याचं काम करणं सगळं आठवत राहणार बघ आता. पुण्यांदा येईल ना वाड्यावर? यायला तर तो पाहिजे, पण वाटतं तितकं सोपं नाही ते. मला ठाव आहे कुणामुळं बाळूला बाहेर काढले ते. अगं यमुना, भिंतीला पण कान असते. बाल ऐकायला गेले ना तर तुला पण कामावरनं काढून टाकतील बा. पर बाळूला राखणीचं काम जमल का? अवघड आहे ग. पण मी तरी काय करणार. कुणाला अशा कामावरनं काढून टाकणं चांगलं नाही. तसं नाही, पण त्याच्या जीवाला काय व्हायला न ग. तीच तर भीती आहे. त्याला जर काही झाला ना तर त्याच्या घरच्यांना आपण काय उत्तर द्यायचं? गंगप्पा हाय, पण ते दोघ जण काय करणार? बराबर आहे तुझं, पण पिकांचं पण खूप नुकसान होतंय. लोक खूप त्रास देते म्हणून हा निर्णय घेतले. बघा, बाळू लहान आहे, त्याला तिथं ठेवणं बरोबर नाही.
म्हणजे तू पूजा करणार आहेस? नाही, आज भाऊबीज आहे ना व, मग देवासनीच भाव मानून त्यासनी ववाळणार आहे. देवासनेच भाव मानणार? भय, देवच आपला आई बाप आहे आणि देवच आपला भाऊ. देव म्हणजे कोणता देव? अगं, माझ्या माहेरचा हालसिद्धनाथ आहे, पंढरपूरचा पांडुरंग आहे. पर असं का? अगं, संसारात समद्या बाया माणसासनी माहेराला जाता येतच असं नाही, मग भाऊबीज करायची कशी? म्हणून मग देवासनी ववाळायचं आणि त्यासनी सांगायचं का बहिणीवर ध्यान असू द्या. म्हणजे तू देवासनी भाऊ मानणार आणि देव तुला बहन मानणार असंच नव्ह? वय असच. सांभाळ रे बाबा, माझ्या घराला सुखी ठेव. यमुना, यमुना, यमुना. जी, काय काम आहे? आवाळा असा का आहे? झाडून पुसून घेतलाय की नाही? सकाळी झालंय समजा. हे बघ किती धूळ आहे. असे होते तुमचे काम. किती वेळा सांगितलंय तुम्हाला की मला स्वच्छता पाहिजे म्हणून? पुण्यांदा झाडायला घेते. घ्यायलाच पाहिजे. आणि एक वेळ तुमच्या सगळ्यांचा खाणा बंद केलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल. चल जा तिथे साफ कर नीट. जी, कोण आला आहे? जी, मी बाळूची बहन आणि हे माझं. इथे का आलेस? जी, बाळूला भेटाय आलोय. तुझ्या वडिलांनी बाळूला इथे सालगडी म्हणून ठेवला आहे ना? वय, सारखा सारखा कशाला येते भेटायला? त्यापेक्षा घेऊन जा परत. अव, आज भाऊबीज आहे, इसरला का काय? तुझ्या भावासारखा बोलते तू. भाऊबीज तुझ्या घरी, इथे काम करायचं. मालकीनबाई, जरा चुकलंच बघायचं. बाळू कुठं आहे? त्याला काढला वाड्या बाहेर. म्हणजे बाळू इथं नाही? त्याला राखण करायला शेतावर धाडला आहे. दे. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? गप्प बस. पर त्याला वाड्यावर काम करायला धाडलं होतं ना व, राखण करायला. ते आम्ही ठरवू. तू कोण सांगणार आहे? गंगे, इथं काय आपण तंटा करायला आलोय का? हं? ही काय माझ्याशी टंटा करते? बाहेर हो माझ्या घरातून. कोण येत आहे तुमच्या घरात? मी माझ्या भावाला भेटायला आले आहे. आणि एक सांगून ठेवते, माझ्या भावाला कुणी त्रास दिला तर माझ्यासारखी वाईट बाई कुणी नाही. गंगे गप्पी, जाऊ द्या, आम्ही जातो. जातो नाही, निघा. आणि अजिबात थांबायचं नाही इथे. आणि तुझ्या बाळूला राखण करायला ठेवणार आणि राबून घेणार. बघते मी कोण काय करते ते. गंगूताई, तुम्ही तंटा नका करू, जा तुम्ही. अव, बाळू गेला आहे, ते शेत कुठं आहे? ले लांब आहे, मी अजून नाही गेले तिथं. निघा म्हणलं ना. वय वय वय, जातो. गंगे चल. बघून घेईन. चल. बघतेस त्या बाळूकडे? ए, तू काय बघतेस? काम कर. राम राम. चालू दे काम तुमच्या. ये बाळू, ये. हे बघ, हे शमदा आपला जागा आहे आणि इथून जिथपर्यंत तुझ्या नजर जाते ना, ते पण शमदा आपलाच जागा आहे. काय हाय? जागा. मी जे बोलला तेच तू ऐकला का आणि काही वेगळा ऐकला? नाही नाही, हेच ऐकलं. बाळू, हे आपलं शेत हाय आणि इकडं आमराई हाय आणि वरच्या अंगाला गेला का शेतमाळ रान हाय. बाळू, सुरुवातीला गंगप्पा तुझ्या सोबत येईल, ते तुला शमदा दाखवेल.
तिथे ते बाजूला काही झोपडी आहे. तुला जिथे पाहिजे तिथे तू राहा. शमदे गडी माणसासाठी वाड्यावरून जसा जेवण येते ना तशा तुझ्यासाठी पण येईल. होय शेठजी. बाळू, तुला शमदा काम जमेल ना? होय, तुम्ही सांगितलं आहे म्हणल्यावर होणारच की. तशा नाही रे, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे काम लय मोठं आहे. पण कशा आहे, वाड्यावरून सांगितलंय तो ऐकायला तो पाहिजेच ना. तुमच्या घरच्यांनी लय जीव लावला बघा. वाड्याची माणसं चांगलीच आहे. हा बाळू, काय काय वेळेला इथे चोर लेक येते, शेतामधला सगळा पीक चोरून येते. चोरून नाही नेला तो शेताचा नुकसान करते. हे आपला चांगला होते ते बघवते नाही ना ते लोकला. तुम्ही त्याची काळजी करू नका जी. तुला शब्दा नक्की जमेल ना? होय, मी आजी तर आहे त्या जागेची राखण करीनच. मी सांगतो जी, मी इथं असताना तिथं कुणी बी पाऊल ठेवायचं नाही. गंगप्पा माझा लय जुना माणूस आहे. हा होय, बोलायला चालायला माणूस तर पाहिजेच की. बराबर आहे, बराबर आहे. आणि एक ध्यानात ठेव, वाईट वाटून घेऊ नकोस आणि माझ्या आईवर राग धरू नकोस. नाही, तसं काय नाही. मला माहिती आहे तुला लय वाईट वाटलाय, पण कशा आहे त्याच्या लय उमर झालाय रे. आता एवढा वय झालेल्या माणसाला समजावू पण नाही शकते ना आपण. होय, मला ठाव आहे शेठजी. काय आहे, आजपर्यंत लय लोकने आम्हाला फसवला म्हणून त्याचा स्वभाव असा झालाय. होय, होतं असं शेठजी. अरे अजून बी सगळ्या गड्यांना त्या स्वतःच्या हाताने जेवण बनवत्यात. हे बघ, त्याचा राग शांत झाला ना की मी लगेच तुला वाड्यावर घेऊन जायला. होय, तुमची जशी इच्छा. ठीक आहे, येऊ मी? होय. ध्यान दे स्वतःकडे. गंगप्पा, हा त्याला काय पाहिजे नको ते समजा लक्ष ठेवायचा तू. हा हा बाळू, येते हा मी. चल येते, चल रे. तरी मी सांगत होतो न ग यायला म्हणून, तर माझं कोण ऐकते? अव पर आधी ठाव होतं का इथं बाळू नसल म्हणून? चकली आणि लाडू आणलेत ना व? हा दे मग, इथंच बसतो खाया. काय पोटात काय आग पडली आहे का? हा नाही गंगूताई, अव बाळू खरंच गेला आहे का शेतावर? वय, तुमची लय आठवण काढायचं. मी आले त्याला भेटायला, पर त्याची भेटच नाही झाली. इथंच राहायचं बाळू. इथं त्या गोठ्यात? वय, ती बाज दिसतीये ना व, त्यावर झोपायचं. एवढा मोठा वाडा आहे आणि माझ्या भावाला या गोठ्यात जागा दिली. तुम्ही बघितलंच असन, मोठ्या मालकीनबाई समोर काय चालत नाही बघा आमचं. आले होते मी आत, तेव्हा कळलंच मला. तसं नाही, शेठजी छोट्या मालकीनबाई लय मायाळू आहेत. आमचा बाया बी काही कमी नाही बघा. नाही शेतावर का धाडलं बाळूला? आता कसं सांगू, मोठ्या मालकीनबाई संग पटायचं नाही त्याच. त्यासनी तो इथं नकच होता. बाळूनं काय कुणाचं घोडं मारलं आहे का? नाही नाही, त्याने तर लय जीव लावलाय बघा. बरं झालं भेटलीस. नाव काय म्हणालीस? यमुना. चांगलं नाव आहे. चला येते म्या. चला. होय. हे काय, गंग्यान जावई बापू आलंच की. वय का पर्याय झाला की त्यासनी या. गंगी बाळाला भेटणार म्हणल्यावर ये लागणारच ना. मामा काय म्हणले ते बी कळलं. या 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 बस. सत्य पाणी दे. पायाचं तुकडं पडलं बघा. लई बरं झालं बघा तुम्ही तिकडे जाऊन आलात. काय म्हणला ग बाळू? अहो काय बी म्हणाय, हा बाळू आधी भेटायचं पाहिजे. म्हणजे
बाळू भेटला नाही. गंगूताई तुझी भाऊबीज झाली नाही म्हणायची. त्याला वाढवून शेतावर धाडला आहे. म्हणजे त्याला तिकडून बाहेर काढला काय? अगं शेठजीची आय आहे ना तीच आणि त्याचं काय जमाना बघ. पांडुरंगा हा होतं मला तरी मी सांगितलं होतं गपगुमान काम कर, मान खाली घालून राहा. तो बोलला असेल त्यासनी काहीतरी. तुम्हासनी ठावं होतं का त्याला वाड्यावरनं बाहेर काढणार आहेत ते. अन शेतावर जाऊन काय करणार त्यो. राखण कराय धाडला आहे त्याला. ह्याला काय जमायची राखण. राखण करण्याचं काम सोपं नसतं या. रातच्या येळेच सोडा. दिसा बी मुडते पाडत्यात दरडेखोर. म्हणजे बाळू मामासनी शिक्षा झाली आहे का? याला शिक्षाच म्हणायची. गोठ्यात झोपायला एक बास दिली आहे. दिसभर काम करून तो एकलाच झोपतोय. गडी माणसं चांगली आहेत तर ते समज बघून डोळ्यात पाणी आलं बघ. पांडुरंगा हाल सिद्ध ना आता. आय आता आपण निघू. हे बाळाचं रामायण काय संपायचं नाही बघ. वय वय चला. गंगे आवरायला गे चला. मला थांबायचं आहे इथं. सत्य थांबतो. मी काय म्हणतो थांबला असता तर. तुमचा मान म्हणून थांबलं ना. बरोबर मी जरा बाहेर जाऊन येतो तवर थांबा. जेवून घ्या आणि मग जा ना. कुठं चालला आहेस तू. आलोच. बाळू मामा आता आपल्याला कधी बी दिसणार नाही. काय मग बाळू कसं वाटतंय या शेतात. शेत काय घर काय आणि वाडा काय समजा चांगलंच आहे की. बाळू ते एक बरं झालं दिवाळी झाली आणि मग तू इथं आला. होय पण आज भाऊबीज आहे आणि गंगूताईची भेट बी नाही झाली. गंगूताईची. होय तिला वाईट वाटणार आणि आई बी आठवण काढत असेल माझी. बाळू आता तुझी नाईची कधी भेट होणार र. पांडुरंगालाच ठाव. पण बाळू तुम्हाला एक म्हणला होता की तू माझ्या जागेवर येणार म्हणून. मग जाऊ की. मला बी बघायचंच आहे तुझ्या जागावर पीक काय येत नाही ते. मग कधी जायचं. आधी मालकानं दिलेलं काम पार पाडूया. यात बेईमानी करायची नाही. कुणी दिलं काम. तुझ्या बापानं. हा आता ऐकवलं का. काय बी नाही. तो बघते. यमुना गोठ्यात झाड झूड झालीये का. वयजी आणि गायला अंगुली झालीये. वयजी पर पुण्यांदा आदिगत व्हायला लागलंय. काय व्हायला लागलंय. गायात चारा खायना. त्यांना खायला दिला तर ते खातील ना. बघ मी प्रसाद आणलाय तो खाल्ला तर बघ कसे खातील चारा. कसला प्रसाद. कसला म्हणजे देवाचा. हे बघ खातात की नाही.
बघितलं ना व बाळू गेल्यापासून काय बी खायना. काहीही बोलू नको. ते बाळूला काय सोन लागलंय या त्याच्या हातेने गायला खायला? त्यांना बरं नसेल, औषध द्यायला लागेल, होतील बरा आणि खातील. मला जे वाटलं त्या मी सांगितलं. ए, तुझं ज्ञान तुझ्या जवळ ठेव, मला शिकवू नको. पण आजच औषध द्यावे लागल, नाहीतर मग कसं होणार? तो बाळू इथे पुन्हा यावं म्हणून तुमचा चाललाय. नाही जी, तसं नाही. गुरांची काळजी वाटते. असंच चालू राहिलं तर कशी जगायची गुरं? गाई जगणार आणि त्या बाळू शिवाय जगणार नाही. तितका महत्व दिला तुम्ही त्या बाळूला. मी सांगितलं पण असं व्हायला नग. बरं झालं तू सांगितलं. मी आहे, काळजी करू नको, काही होत नाही. अहो कवा धरणं वाट बघतोय आम्ही तुमची. वय जरा येळ झाला, पर कामच तसं होत. सुंदरा, ए सुंदरा, जी बोलिवलं. ये घे बवाळ्याचं ताट आणा. त्यासनी ताटकळ ठेवू नका. वय आणा लोक. मला कळलं तू कशासाठी गेला होता ते. आजा कशासाठी गेला होता? तुला दिसलच आता. आवरा आवरा, चला जाऊ बापू. या बस. वय ये गंगे, ये. गंगे, ही साडी तुझ्यासाठी हाय. डोळ्यात पाणी न ग. अव या मोर. हा या. जाऊ बापू, आमच्याकडनं दिवाळीचा मान घ्या. हात पुढं का. गोड मानून घ्यायची. वय कुठनं आणलंस तू विचार नका करू. अव या तू. आमच्या गंगीला सांभाळून घ्या बरं. अहो आम्ही सांभाळून घेतोच आहे की, पर तिनं नग का सांभाळ्या. पर ते जाऊ दे. तुम्ही माझ्या मुलाचा मानपान केला, नातवंडासनी दागिने कपडे लत्ते केले. चांगलं झालं बरं का. हा चांगलं झालं. तू मस्ती आवडलं नव, होय. मग झालं तर जावई बापू. गंगीवर जास्त जीव आहे माझा, तिला सुखात ठेवा. चला उशीर होतोय. चला गंगे या आवराली. खरंच जायचं हाय? गंगीत आहे, थांब की. नाही जाय पाहिजे. रडू नका. ना स्वतःची काळजी घे. पुण्यांदा या. हं? गेली पळून. शेठजी म्हणले ते एकदम खरं झालं बघ. अरे बाळू, तुला भ्याव नाही वाटलं? हेनरी, हेनरी, अयो
काय झाले वैजंता? अहो लक्ष कुठे आहे तुमचं म्हणते मी. अयो झाले काय पण? अहो सत्ता हातातून जायची वेळ आली आणि झोपलात काय? अयो सत्ता काय झाले? गोऱ्या सरकारचे पत्र आले, लक्ष आहे? अयो पत्र गोऱ्या सरकारचं. अयो काय झालंय उवा? अयो बाहेर आहे की रे? आता काय झाले ते तुझे आप्पाच वाचून सांगतील. अयो वैजंता, त्याच्यात असे लिहिले की गोऱ्या सरकारने खात्यात नवीन पद तयार करून माणसे नेमली आहेत आणि माझ्या डोक्यावर पण कोणीतरी आणून ठेवणार. अयो मग ऐकणार कोण तुमचं? आधीच मागून शिव्या देतात लोक. अयो मला शिवाय देतात? सगळेच देतात, मी ऐकले. अयो ते जाऊ दे, आता याचे पुढे काय करायचे ते सांगा म्हणते मी. अयो काहीतरी करावे लागणारच की वैजंता. आधीच त्या बाळ्याच्या नादी लागून सगळ्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले आणि ही वेळ आली बघा आपल्यावर. आधीच तो बाळू कोल्हापुरात फिरतोय, मजा करतोय. अहो काहीतरी करा म्हणते मी. सरकार दरबारी जा, हात जोडा, विनंती करा, काहीतरी करा म्हणते मी. अयो त्याआधी देवप्पाला जाऊन सांगतो की. अय्यो आतापर्यंत त्या देवप्पाने काही केले नाही, आता पुढे काय करणार? अयो त्या देवप्पाला काहीतरी करावे लागणारच की. मला तर भीती वाटते त्या भुसासारख्या माणसाची. अयो या सिद्धरमायाला फसवणं इतकं सोपं नाही. त्या देवप्पाने माझं काम केलं नाही ना, ठेवत नाही बघा त्याला जगात म्हणतोय मी. म्हणजे मारणार की काय त्याला? अयो गुंडू हळू बोल, हे बाहेर कुठेही बोलायचे नाही बघ. पण त्या बाळूला कोणी काही करत कसे नाही. अयो करणार की रे, गुंडप्पा करणार. मी काय काय करतो ते फक्त बघत राहा तू. कसलाच आवाज नाही इथं. पान पडलं तरी बी आवाज येईल बघ. अच्छा वय असं. अरे पण एवढ्या रातच्याला मी राहिलो नाही कधी इथं. भ्या वाटते का? अरे पुन्हा 2-4 जण आले तर काय करणार आपण? आधी त्यास येऊ तर दे. कशाला येऊ दे? तुझं हे आपलं असं असतं. अरे थंडी हाय, गप गुमानं झोपावं. हा सकाळी उठायचं, विहिरीत जाऊन आंघोळ करायची. सकाळचं सपान बघ तू हाय, पण रातच्याला काय तर झालं तर? देवाचं नाव घ्यायचं, दुसरं काय? मग घे देवाचं नाव, बघूया काय होतंय ते. पर बाळू वाड्यात तुझी समधी आठवण करत असेल बघ. होय, यमुना ताई हाय, धाकल्या मालकीनबाई आहेत आणि शेठजी बी आहेत. आणि मोठ्या मालकीन बी आहेत ना. तुला असं वाटतं आहे का काही चाकरी सोडून द्यावी? काय सोडून द्यावी? झालं याचं सुरू. तुला असं वाटतंय का ही चाकरी सोडून द्यावी म्हणून? वाटतं या, पर वाटून काय करणार? मला तर असं वाटतं या की तू ही चाकरी सोडणार. आणि खाणार काय? त्यानं काय लिहून ठेवलं हाय तसंच होईल, पण माझं काय खोटं व्हायचं नाही. बरं आहे, येतो आम्ही. हा चला चला. काय झालंय? नाग आहे तिकडे, नाग. हे देवा, अहो गोठ्यात गायी आहेत. थांबा, गंगप्पाला बोलावते. काय झालं? गेला गेला ते. गायींना काही केलं नाही ना त्याने? नाही नाही,
तुम्ही इकडे काय करताय असे? ते मी आपल्या गाईला बघत होता. का कुणास ठाऊक, पण मला अशा वाटला का बाळू तिथे होता. अहो हो, तुम्ही असं काय बोलताय? बाळू तर शेतावर आहे ना. हा मला सांग, ते बाळू गेल्यापासून आपला समजा गाय व्यवस्थित खाते ना? हो, खाते थोडा थोडा. तुम्ही असे काय करता? तुम्ही चला बघू तिकडे, चला. बघा, तुम्ही काय पण काळजी नका करू. मला सांग, आपल्या घरमध्ये समजा व्यवस्थित आहे ना? हो, पण तुम्ही असे काय विचारताय? काय कळते नाही मला, पण सारखं ना छातीमध्ये धडधड झाल्यासारखं वाटते. हे बघा, तुम्ही जरा आराम करा. हं? आणि उद्या घराच्या बाहेर अजिबात पडू नका. मी उद्या वाड्यावर वैद्यांना बोलवते. का आता पाठवू कोणाला? नाही नाही, तसं काही जरूरत नाही. बोलत का नाहीये? अरे काय बोलू मी, इथे मलाच काय कळते नाही, तुझ्याशी काय बोलू मी? अशा नव्हे हो, पण मला काय वाटते, बा जे बाळूला बोलल्या ना ते त्यांनी बरा नाही केला. अहो, लहान पोर आहे ते, त्याचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचंय. आणि मला मान्य आहे की त्या काम चांगलं होण्यासाठी बोलते, पण कोणाचं मन दुखवू नये हो. हे आपले बाल, आपण ना कोणाशी कसा बोलायचा तेच कळते नाही. उद्या काय भला बुरा झाला तो केवढ्याला पडेल. नाही नाही, आपल्याला कोणाच्या हाय नाही पाहिजे. हा, बराबर आहे तुमचं म्हणणं. हे बघा, तुम्ही आज चला बघू, चला. तू एक काम कर, तू हो पुढे, मी येते. जा लगेच या तुम्ही. हा हा, मी येते, तू जा. अयो नमस्कार देवप्पा. राम राम जेव्हा अयो, अशा किती कोंबड्या मारणार म्हणतो मी. पण अरे काम करून घ्यायचं म्हणजे करायला लागतंय. अय्य, कोण करतं काम? भूत, अरे त्यासनी त्यांचा खाना द्यावा लागतो. मला तुला भ्या वाटतं भूताचं. एक दिवस थांब इथं रात्रीचा, म्हणजे समजल तुला. अय्यो, पण आमचं काम होत नाही हो देवप्पा, त्याचं काय करायचं म्हणतो मी. लावला कलिवद. वय वय, म्हणजे आज कोंबड्याचं जेवण का काय? येतोस का खायला? हा, म्हणजे भूत तुझ्या पोटात घुसल आणि खाईल. नका नका, मला भ्या वाटतं. अय्यो, वाड्यावर पत्र आलं गोऱ्या सरकारचं. अय्यो काय म्हणून? अय्यो, गावात नवीन पद आणि नेमणूक होणार नवीन. म्हणजे पंचाच्या डोक्यावर आणखी कोणाला तरी आणून ठेवणार. अय्यो देवप्पा, आमचं कल्याण झालं तर सगळ्यांचंच कल्याण होणार की म्हणतो मी. म्या काम करतो हाय पंच. बर तो बाळू आडकाठी आणतो हाय. अय्यो, त्याला काढला की घराच्या बाहेर? तुम्ही सांगितलं म्हणून. तो तिथं बसून रे घोट्या मारतो आहे. म्हणजे बाळ्या तुम्हाला जड जातो म्हणा की. तात्या, तुला माहित नाही या देवाप्पाची ताकद अजून. अय्यो देवप्पा, त्या चंदुलाल शेठनी वाड्याच्या बाहेर काढून पाठवला की अमराईत. अजून काय करायचं म्हणतो मी. आता एकच डाव खेळ पंच. हे का कबड्डी आहे का कुस्ती आहे? सुपारी सुपारी द्या 5-10 माणसासनी. अय्यो, काय म्हणून? आंबे चोराया म्हणून जायचं आणि काम करायचं. अय्यो, बाळू, झोप नाही येत का? नाही, तू झोप. म्या झोपतो भाऊ, माझ्या डोळे झाकत्यात. काय झालं? तू झोप. अरे पर तू असं केल्यावर म्या कसं झोपणार?
काय केलं रे? हे शेडजींच्या शेताचं क्षेत्र आहे. मग ते रिंगण कशाला काढलं? या रिंगणाच्या आत कोणी येऊ नये म्हणून काढलं आहे. आणि या रिंगणात कुणी आलं असेल तर? मग बाहेर जाणार नाही. खरंच का काय? खेळ आहे आपला, नाहीतर रात्र जाणार कशी? मग मी झोपतो आता. होय. तो पाया आमराईत एकलाच आहे ना ब? होय होय एकलाच आहे. मग मंगळूला बी घ्या सोबत. हा मंगळू होय होय म्हणजे एकच खाऊ. आणि ह्यो माझा शेवटचा खाऊ असेल. आणि आता मला बी ह्याच्या मोर बक्षीस पाहिजे. अयो मला पण पाहिजे बक्षीस, नाहीतर होईल सगळ्यांचं कल्याण. दिस आहे तशी रात आहे, चांगलं आहे तसं वाईट आहे. आणि त्यांच्यातलं भांडण आजचं थोडंच आहे, ते कवापासून सुरू आहे आणि ते कधी संपणार बी नाही.